नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनविणार आहोत पोह्यापासून झटपट असा नाश्ता। तर बघा, यासाठी मी येथे एक वाटी पोहे घेतलेले आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, हिरवी कोथिंबीर बारीक केलेली आहे, तसेच मी यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे, कट केलेली हिरवी मिरची आहे व एक मीडियम साईजचा बारीक कांदा चिरलेला आहे। आणि आता आपल्याला तुम्ही याच्यामध्ये हवे तर तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। आता हे पोहे आहे, आपल्याला बरेचसे पाणी टाकून याच्यामध्ये हे जे पोहे आहे खूप छान प्रकारे 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हा जो आपण नाश्ता बनवणार आहोत तो खायला खूपच चविष्ट लागतो आणि अगदी कमी तेलामध्ये आपल्याला तयार करता येतो। हे बघा, येथे मी पोहे 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता हे 5 मिनिट तसेच ठेवायचे। आता आपण यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालूया। याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडेसे जिरे टाकायचे आहे। आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत व तसेच मी बारीक चिरलेला कांदा होता तो यामध्ये ॲड करते आहे व तसेच हे शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहे। टोमॅटो बारीक केलेला तो पण आपल्याला यामध्ये टाकायचा व ही हिरवी मिरची यामध्ये टाकायची। जसं की तुम्ही यामध्ये किसलेले गाजर असेल किंवा वेगवेगळ्या तुमच्या आवडीच्या भाज्या असेल, गोबी असेल, तुम्ही तुमच्या प्रकारे याच्यामध्ये विविध भाज्यांचा उपयोग करून अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकजीव करता येते। आता मी ते पॅन ठेवलेला आहे, पॅनवरती मी थोडेसे ऑइल टाकलेले आहे, ते आपल्याला व्यवस्थितरित्या पसरून घ्यायचे। आता मी छोटे छोटे बॉल्स करून अशा प्रकारे मी उत्ताप्पे छोट्या छोट्या साईजमध्ये बनवलेले आहेत व हे बघा, आपली एक साईड छान प्रकारे तयार झालेली आहे। आता मी यामध्ये परत आता मी छोटे छोटे उत्ताप्पे करून या पॅनवरती व्यवस्थित भाजण्यासाठी ठेवणार आहे। आता आपल्याला याच्या दोन्हीही साईड खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। आपण वाफळण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून याला परत अशा प्रकारे दोन्हीही साईडने व्यवस्थित खरपूस असे भाजून घेऊ शकतो। हे बघा, तर आता आपले मिनी उत्ताप्पे रेडी आहेत। तुम्ही देखील हा नाश्ता करून बघा। थँक्यू।